नगराध्यक्ष सचिन जाधव साहेब, अंकिता पाटील मॅडम सभापती, आपल्या तालुक्याचे सभापती किरण तावडे साहेब उपसभापती, आपल्या साहेब उपस्थित बारामती नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा, उपस्थित जिल्हा परिषदेचे बारामतीतील व जिल्हा परिषद पुण्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सदस्य, CSRचे पार्टनर्स, उपस्थित डॉक्टर भोसले साहेब, सर्व महिला भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, तसेच विद्या प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्व सदस्य, खरं तर मी प्रास्ताविक न करता एक शॉर्ट प्रेझेंटेशन द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या पुणे जिल्हा परिषद तसंच उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत ज्या ज्या काही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, आपल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण बदलासाठी आपण DCM ऑफिस आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत 4 मेजर पिलरवर आपण काम करतोय: शिक्षण, आरोग्य, महिला आणि ई-गव्हर्नन्स आणि इनोव्हेशन मध्ये. खरं तर यामध्ये काम करत असताना आतापर्यंतची जेवढी जर्नी होती ना, थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो. राज्य शासनाच्या 150 दिवसाच्या एक स्पर्धा होती, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषद ही पहिली आली होती. त्याचबरोबर सेवा कर्मी प्रोग्राम होता, जो इस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात होता, ती पहिली होती. 100 दिवसाच्या कार्यक्रमात आपण पहिला होतो. एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये निपुण भारतच्या धर्तीवर निपुण महाराष्ट्र हा प्रोग्राम चालू आहे. परवाच लागलेल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातली एक मुलगी महाराष्ट्रामध्ये प्रथम आली. त्याचबरोबर जवळपास महाराष्ट्र राज्याच्या स्कॉलरशिपच्या लिस्टमध्ये 27% विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातले आहेत. एक अभिमानाची गोष्ट आहे. आपण महिलांच्या सबलीकरणासाठी एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन मध्ये आपण बरेचसे मॉडेल पुणे जिल्ह्याने केले. त्यामध्ये सिंगल वुमनच्या संदर्भात, एकल महिलांच्या संदर्भात आपण प्रथम मेडिकल प्रोग्राम घेतला. सन्माननीय अजित पवार साहेब होते. मला आठवतंय सकाळी 7 वाजता दादांनी सह्याद्रीवर सर्व सचिवांची एकत्रित बैठक लावली होती आणि त्या अनुषंगाने मग आपण जिल्हा परिषद पुणेनं एकल महिलांच्या संदर्भात केलेला जो प्रोग्राम होता, आपण सर्वे करून घेतला. त्यामध्ये 1,08,000 महिला एकंदरीत आपल्या ग्रामीण भागामध्ये आढळून आल्या. मग त्याचे विविध कार्यक्रम आपण कागदपत्रांच्या संदर्भातले असतील, आरोग्याच्या संदर्भातले असतील आणि शिक्षणाच्या संदर्भातले हे आपण घेतले आणि आपण हा आता राज्यांनी कार्यक्रम अडॉप्ट केलेला आहे. त्याचबरोबर पहिला जिल्हा आपला असा आहे की पुण्याच्या एअरपोर्ट मध्ये आपल्या बचत गटांच्या महिलांच्या प्रॉडक्टच्या विक्रीसाठी एक आपण डेडिकेटेड स्टॉल चालू केलेला आहे. चौथा जो पिलर आहे तो आपण आरोग्याच्या संदर्भात मॉडेल PSC केलेले आहे. जवळपास 55 PSC पूर्ण झाले. अजून 55 PSC यावेळी आपल्याला करायच्या आहेत या वर्षीच्या DPCच्या निधीतून. हे मॉडेल स्कूलच्या लॉन्चिंग मध्ये मागच्या वर्षी बरोबर 14 जून 2025 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय सन्माननीय अजितदादा पवार साहेब आणि शिक्षण मंत्री यांनी आपल्या पुणे मॉडेल स्कूलचा प्रकल्प लॉन्च केला होता. त्यानंतर यातले काही स्लाइड्स आहेत जे आपण मागच्या 1 वर्षभरामध्ये काही कामं केली आणि जे आता चालू आहेत, या कामांच्या संदर्भातल्या काही स्लाइड्स आहेत. नेक्स्ट
This is a transformation in rural school education program, wherein we have established around 100 technical labs, including astronomy labs, STEM labs, AR labs. So this is what is been transformed in last 1 year. मला आनंद आहे की या 15 जूनला ज्यावेळी शाळा प्रवेशोत्सव झाला त्यावेळी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्रा मॅडम ठाण्याच्या शाळेमध्ये या कम्प्युटर लॅब मध्ये आपल्याला कम्प्युटर हाताळताना दिसत आहे. आपण क्लासरूमच्या बाहेरचे काय आपण आता जे प्रोग्राम करतोय, आय वुड लाईक टू मेन्शन हिअर वी हॅड सेंट 25 किड्स फ्रॉम जिल्हा परिषद स्कूल टू नासा USA and 50 kids to ISRO Bangalore. Around 50 kids we sent from Pune rural area to Rashtrapati Bhavan in Parliament House. And of course, then we have done some science surveillance, which is for the literary movement of the school education in Pune district. Next, these are some photographs of students visiting NASA Center in US. Next. So these are some pillars where we have started fundamental literacy and numeracy. Wherein quality cell we have established in Pune district, Nipun Pune is the app which we have developed, monthly test we conduct, and there are mentor teachers for the other teachers. The teachers who are working, they have some skills. They are mentoring other teachers also, and summer schools the schools for the kids who are poor in their academic excellence. So we have done 2 month summer schools in last summer program. आपल्या या सर्व जे काही प्रयत्न आपण SLL मध्ये केले आणि त्याचा परिणाम म्हणून आपला जिल्हा पुणे निपुण मध्ये महाराष्ट्रामध्ये राहिला. नेक्स्ट. सो these are some activities ज्याच्यामध्ये सायकल टँक संकल्पना आहे, ज्याच्या आता आपण 2000 सायकलचा सन्माननीय सुधामूर्ती मॅडमच्या हस्ते आपण मुलांना सायकली दिल्या. कम्प्युटर लॅब आहे. देन जिल्हा परिषदेच्या शाळा ओपनिंग मध्ये सन्माननीय DCA मॅडम दिसत आहेत शाळेच्या प्रवेशोत्सवामध्ये. आणि मी इथं आनंदपूर्वक सांगू इच्छितो की आपल्या सरकारी शाळांमध्ये पटसंख्या सातत्यानं गेली कित्येक वर्ष ढसळत असताना या वर्षी पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेमध्ये पटसंख्या वाढलेली आहे. त्यामुळं आपण करतोय हे आपण राईट डायरेक्शन मध्ये चाललोय हे त्याचं एक द्योतक आहे. नेक्स्ट. प्रायमरी हेल्थ मध्ये आपण IPHS नॉर्म्स प्रमाणे अपग्रेडेशन केलेलं आहे. टेलिमेडिसिनची फॅसिलिटी आपण देतोय. ज्या 55 PSC आपण आता मॉडेल PSC केल्या याच्यामध्ये सोलर पॉवर्ड आहे, म्हणजे 100% PSC आपण सोलरायझेशन केलेले आहे. आणि जसं खाजगी दवाखान्यामध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम असते ती सेम सिस्टम आपण PSC मध्ये आता सुरू केलेली आहे. ते आता थोड्या दिवसात ती स्टेबलाइज होईल. हे काही फोटोग्राफ्स आहेत ज्याच्यामध्ये PSCचं ट्रान्सफॉर्मेशन जे आपण केलंय हे आपल्याला थोडक्यात दिसेल. वरची लेबर रूम आहे, मॉड्युलर OT आहे, हे जनरल वॉर्ड आणि सिटिंग एरिया पेशंट साठी. मी इथं सांगू इच्छितो मॅम, वी आर प्रोबॅबली द लार्जेस्ट ऑर्गनायझेशन इन हेल्थ सेक्टर. मागच्या वर्षभरामध्ये आपल्या PSC मध्ये OPD ही 48 लाख होती. म्हणजे आपल्याकडे मागच्या वर्षभरामध्ये 48 लाख लोकांनी PSC ला व्हिजिट केलं होतं. एवढं मोठं फुटफॉल आपल्या PSC मध्ये असतो. Pune district is the largest, is the first district wherein we have got loan disbursement of around 514 crores in a year for the SHG working in Pune district. Savitri Cafe canteen is we are establishing the Savitri Cafe in all the primary health centers, wherein they are going to be run by self-help groups. Drone Didi, here we have distributed around 26 drones to either women FPOs or women SHGs for the agriculture spraying purpose. Pune is the first district where we have airport shopping at the airport at Pune for SHG products. Mission Abhay is basically for the girl child in schools where
we are setting up the safety measures for girls, especially CCTV coverage, then sanitary napkin vending machines and incinerator machines. We have completed all the schools in Pune district above 5th standard. Cycle bank project is the one project where we have around 8,000 plus cycles distributed to the schools. So which are in turn be used by the girls. These are some of the photographs of the functions. The same madam had been for one of the functions for the exhibition of SHG products here at Pune. Next. माझा अस्तित्व योजना is my existence scheme, especially for the single women. Maybe for various reasons, women they live single. So for this, we have done this program in Pune district. We covered around 1,08,000 women in rural area. 17,000 women were screened for the health checkup, and then further health checkup will be taken up for the remaining women. Next. These are some photographs where we got this cancer screening buses, then the health camps, especially for the documentation. Because when we surveyed the single women, आपल्याला असं लक्षात आलं की महिलांच्या काय गरजा असतात हे आपण सर्वे मध्ये घेतल्यानंतर पहिली गोष्ट आली ते आरोग्या संदर्भातले बरेचसे प्रश्न होते. म्हणून आपण पहिल्यांदा हेल्थ कॅम्प लावले. दुसरा प्रश्न होता कागदपत्रांचा, म्हणजे घर, आधार कार्ड, रेशन कार्ड याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी होतात त्या संदर्भातले आपण कॅम्प घेतले. आता ऍक्च्युली आपल्याकडे रेकॉर्ड आहे की कुणाकडे रेशन कार्ड मिळालेलं आहे, कुणाला मिळालेलं नाही. आणि सायमल्टेनियसली आपण दर महिन्याला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन आपण यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. राज्य शासनाने आता याची कमिटी केलेली आहे. So this is Baramati Textile Park. I would like to mention here is a very big textile projects wherein Savitra madam is whole and soul of the project. She started this project and she chairs this project. So you can see the number of employment generated for women, especially for women. There are a lot of garmenting projects in it. So being women and all other products are being manufactured in Baramati. These are some of our future projects wherein we are going to set up science park. Then library in each and every school. Science park is based on the science park at Kuppam near Bangalore, where Agastya Foundation is there. We have signed a MOU with Agastya Foundation. We are setting up science park here in Baramati for the entire district. So that is, we are in the final stage. Visit to Kuppam is done thrice. Our architect has prepared the entire project now. So we want to kickstart that project now. Second project which we foresee is libraries in each schools. So we have around 3,500 schools. So we have set up a hub and spoke model for library. We have 303 centers. We call it as Kendra. So we want to set up a library at every center in the Pune district. So we are in that with room to read which works in the libraries for the schools. Digital classrooms and labs. We have already set up around 200 labs in the various schools. Those are AI robotics labs, STEM labs, AR VR labs, and astronomy labs. We want to set up some more labs in Pune, the entire Pune district. Fourth project which we have taken up with Vidya Samiksha Kendra, it is based on central government project where we have done our own database. We monitor progress of each and every student in Pune Jilla Parishad. We take exam every month. We collect that data in the data bank, and then the Vidya Samiksha Kendra will guide us. There is a software which will guide us where to focus on, which subject is to be focused on. And apart from academics, the outside classroom activities are also being monitored under Vidya Samiksha Kendra. So these are some of the diagrams of science park which we have finalized. We are using the local material. It's not very high kind of building, but something which are very usable. It's similarly like Kuppam near Bangalore. Next. So this is the hub and spoke model for libraries. Next.
science parks and state library, state parks. Like we have state technical labs and aeronautic labs. So this is roughly some figures of Vidya Samisha Kendra. In Pune district, rural district, we have around 3,500 schools, 2,38,000 students, around 11,000 to 20 teachers. 13 blocks are there, and mainly our teaching grades are from 1st to 7th. These are some of the aspects which we will be covering under Vidya Samisha Kendra. Next. हे आहे ऍप त्याच्यामधून आपण सर्व विद्यार्थ्यांचं ट्रॅकिंग करतो. पुढे This is a small presentation just to showcase the activities which we in Pune district are doing. माझी सर्व उपस्थितांना विनंती आहे, आपल्या प्रमुख पाहुण्या सुधा मूर्ती मॅडम आणि स्वाती मालिवाल मॅडमला सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय पाटील सर. यानंतर आपण आदिशक्ती व सौभोग याचे आपण एक चित्रफित पाहणार आहोत. मी कृपया विनंती करतो आपण ती प्ले करायची आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलींना सुरक्षित सुलभ आणि नियमित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा एक शाश्वत उपक्रम आहे. शाळेसाठी लांब अंतर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणे आणि शाळा बंद होण्याचं प्रमाण कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे. मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी व्हिडिओ प्ले करावा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीच्या डोळ्यात एक स्वप्न आहे. त्या स्वप्नाला योग्य दिशा देणं, सुरक्षित प्रवास देणं, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आणि पुढं सन्मानानं निरोगी आयुष्य व स्वावलंबीपणे जगण्याची संधी देणं ही केवळ एका योजनेची जबाबदारी आहे असं नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक बांधिलकी आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राजी पवार यांच्या याच दूरगामी आणि संवेदनशील दृष्टिकोनातून आज एक नवा विश्वास जन्माला येतोय. कारण त्यांचा ठाम विश्वास आहे, जेव्हा आपण एका मुलीला योग्य संधी देतो तेव्हा ती केवळ तिचं आयुष्य बदलत नाही, ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, गावाचं आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवते. रोज सकाळी महाराष्ट्रातल्या एखाद्या गावात जेव्हा एक मुलगी घराबाहेर मनात एक स्वप्न घेऊन पडते ना, तेव्हा तिची शाळा कदाचित काही किलोमीटर दूर असू शकते. रस्ता कठीण असेल, प्रवासात वेळ जात असेल, पण तिच्या घरापासून शाळेपर्यंतचं जे अंतर आहे ना, तेच अंतर तिच्या भविष्याचं अंतर बनू नये. कधी कधी फक्त एक सायकल हा मोठा फरक घडवून आणू शकते. ती सायकल तिला सुरक्षित प्रवासाचं स्वातंत्र्य देते, तिचा अमूल्य वेळ वाचवते, शाळेतली तिची उपस्थिती नियमित ठेवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती सायकल मुलीला स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेनं आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं स्वातंत्र्य देते. 2 Wheels of Hope या अभियानाच्या माध्यमातून आणखीन 2000 सायकली ग्रामीण भागातल्या गरजू विद्यार्थिनींपर्यंत पोहोचणार आहेत आणि 10 लाख मुलींना सक्षम करण्याच्या या व्यापक संकल्पनेला यामुळं एक नवी गती मिळणार आहे. परंतु शाळेपर्यंत पोहोचणं ही तर एक केवळ पहिली पायरी आहे. वर्गात आलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला नवीन गोष्ट पाहण्याची, प्रश्न विचारण्याची, वेगवेगळे प्रयोग करण्याची आणि आधुनिक जगाची कल्पना करण्याची समान संधी मिळालीच पाहिजे, हो ना? म्हणून तर हा प्रवास केवळ गतिशीलतेपुरता मर्यादित न राहता अर्थपूर्ण आणि भविष्याभिमुख शिक्षणाकडे पुढे जातो. पुणे जिल्हा परिषद आणि विविध CSR भागीदारांच्या संयुक्त समन्वयाने 240 पेक्षा अधिक जिल्हा परिषद शाळांमधल्या आधुनिक डिजिटल वर्गखोल्या आता जागतिक शिक्षणाची दारं उघडतील. अत्याधुनिक स्टेम प्रयोगशाळा आणि PI लॅब्स ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग आणि नवीन आव्हाने सोडवण्याच्या कौशल्यांशी थेट जोडतील. यासोबतच शाळांमधल्या स्वच्छ पाणी आणि वॉश सुविधा मुलींना सुरक्षा, गोपनीयता आणि सन्मानाची जाणीव करून देतील. कारण खरं शिक्षण केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यात नसतं, ते प्रत्येक मुलीच्या मनात पराकुष्टीचा आत्मविश्वास निर्माण करण्याचं असतं की मी शिकू शकते, मी निर्माण करू शकते आणि मी नेतृत्व करू शकते. शिक्षण मिळालेली हीच मुलगी पुढे जाऊन उद्याची आत्मविश्वासी महिला बनते.
पण तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिला वेगवेगळ्या प्रकारच्या खंबीर आधाराची गरज असते. म्हणूनच 2 व्हील्स ऑफ होप आणि आदिशक्ती हे 2 वेगळे कार्यक्रम नाहीत, ते एका अखंड जीवन प्रवासातले परस्परांशी जोडलेले टप्पे आहेत. मुलगी, विद्यार्थी, सक्षम महिला, निरोगी कुटुंब आणि सशक्त गाव. स्त्रीच्या आयुष्यातल्या या अनेक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लहान मुलीला संरक्षण आणि शिक्षण हवं असतं. तरुण महिलेला कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेची संधी हवी असते. मातेला पोषण, आरोग्य सेवा आवश्यक असते. संकटात एकट्या पडलेल्या महिलेला हक्काचं घर आणि सन्मान हवा असतो. तर ग्रामपंचायतीतल्या महिला नेतृत्वाला योग्य साधनं, मान्यता आणि एक प्रभावी व्यासपीठ हवं असतं. आणि आदिशक्ती अभियान महिलांच्या या सर्व गरजांना एकाच सामायिक सहाय्य प्रवाहात जोडते. मुलांच्या काळजीसाठी बालसंगोपन, मुलींच्या भविष्यासाठी लेक लाडकी, मातांच्या आरोग्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना, एकल महिलांसाठी घरकुल सहाय्य, बचत गटांना आर्थिक प्रोत्साहन आणि स्त्री संवेदनशील प्रशासन घडवणाऱ्या ग्रामपंचायतींचा विशेष गौरव. तसं पाहायला गेलं तर हे केवळ लाभाचं वाटप नाही, ही स्त्रीच्या अस्तित्वाची, तिच्या अद्भुत क्षमतेची, संधींवरील समान हक्काची सार्वजनिक मान्यता आहे. परंतु शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनासोबतच आरोग्याची सुरक्षितताही तितकीच आवश्यक आहे. अनेक टाळता येणारे आजार केवळ माहितीच्या अभावामुळे खूप उशिरा लक्षात येतात. या अभियानाअंतर्गत सुरू होणारे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंध अभियान महिलांना भीती न बाळगता आरोग्यावर बोलण्यास आणि वेळेवर तपासणी करून घेण्यास प्रेरित करतील. मात्र याचा विस्तार मुख्य आरोग्य यंत्रणा आणि कुटुंबे यांच्यातील संपर्क अधिक मजबूत करेल. ती गर्भवती मातेला विश्वासाचा मोठा धीर देते आणि तिची हीच वेळेत मिळालेली मदत एका संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करून जाते. परिवर्तनाच्या या प्रवासात पुणे जिल्हा परिषद ही शासनाची प्रमुख भागीदार म्हणून शाळा, ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा आणि प्रत्येक लाभार्थ्याला एका सूत्रात जोडत आहे. या प्रयत्नाला HDFC बँक, IDBI बँक, अवेट, BMC, रेमन, डिलॉयट, डियाजिओ या सर्व प्रतिष्ठित CSR भागीदारांचे आणि युवा अनस्टॉपेबल, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, फिकी फ्लो, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी, चूज माय बायसिकल, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, ॲमेझॉन या सर्व सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभलं आहे. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक सायकल तिला शाळेत पोचवते, डिजिटल वर्ग तिची कल्पनाशक्ती विस्तारतो आणि दर्जेदार शिक्षण तिला स्वावलंबी बनवतं. जेव्हा अशी सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न महिला उभी राहते ना, तेव्हा तिचं कुटुंब, समाज आणि संपूर्ण गावाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र मजबूत होतो. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राजी पवार यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून आज हेच ध्येय वास्तवात उतरत आहे. आदिशक्ती आणि 2 व्हील्स ऑफ होप, सुरक्षित मुलगी, सक्षम स्त्री, सशक्त गाव आणि समृद्ध महाराष्ट्र. विनंती आपण स्थान बनवायचं. थैंक यू सो मच. जिंदाबाद साथियों, जय महाराष्ट्र. आदरणीय उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार जी और मंच पर हमारे साथ हमारी बैठी आदरणीय सुधा मूर्ति जी, जो कि पद्मश्री भी हैं और पद्म भूषण भी हैं और हम सब की बहुत प्यारी हैं, और सारे सम्मानित अतिथिगण जो मंच पर बैठे हैं, और आप सब मेरे बहन और भाई. सबसे पहले तो मैं माफ़ी मांगना चाहती हूँ क्योंकि मैं हिंदी में बोलूँगी, मुझे मराठी बोलनी नहीं आती, लेकिन मैं मराठी भाषा की बहुत इज्जत करती हूँ और मुझे बहुत प्यारी लगती है और मैं सुबह से सुन रही हूँ और मैं समझ तो लेती हूँ, लेकिन आई एम वेरी सॉरी कि मैं बोल नहीं सकती, सो मैं हिंदी में बोलूँगी.
मैं सबसे पहले सुमित्रा पवार जी जो कि मेरी संसद में साथी रह चुकी हैं, उनका दिल से धन्यवाद करना चाहती हूँ कि आज उन्होंने मुझे यहाँ पे बुलाया और मुझे इतने अच्छे कार्यक्रम में हिस्सा लेने का एक मौका दिया, इतना सम्मान दिया। मैं दिल से उनका धन्यवाद करना चाहती हूँ। मैंने उनकी कार्यशैली, उनकी सादगी और उनका समाज के प्रति एक बदलाव लाने की जो जोश है, उसको मैंने संसद में बहुत करीबी से देखा है। और मैं सच में ये मानती हूँ कि जो संसद में वो सवाल उठाती थी और जितने पैशन से वो वहाँ पर आवाज़ उठाती थी, आज मुझे बहुत गर्व होता है कि वो महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री होने के नाते वो सारे काम, वो सारे सपनों को पूरा कर रही हैं। और आज हमने देखा कि वो कितना काम कर रही हैं। मुझे बहुत गर्व हो रहा है इस बात पर और मुझे पूरा भरोसा है कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और महायुति सरकार जो यहाँ डबल इंजन की तरह काम कर रही है, उसके नेतृत्व में, सुमित्रा पवार जी के नेतृत्व में हमारे देश की और महाराष्ट्र की महिलाएं और बच्चियां बहुत आगे बढ़ेंगी। आज का ये जो कार्यक्रम है आदि शक्ति 2 व्हील्स ऑफ होप, अपने आप में एक बहुत ही सुंदर और गहरा संदेश देता है। कई बार लोग सोचते हैं कि एक साइकिल तो एक बहुत छोटी सी चीज है, लेकिन किसी बेटी के जीवन में यही साइकिल बहुत बड़ा बदलाव लेकर आती है। एक साइकिल केवल 2 पहिए नहीं होती, ये एक स्कूल तक पहुंचने का साधन होती है, ये समय बचाने का माध्यम होती है, ये सुरक्षा और आत्मविश्वास का आधार होती है, ये परिवार की चिंता कम करती है और सबसे महत्वपूर्ण, ये एक बेटी को ये एहसास दिलाती है कि वो किसी पर निर्भर नहीं है। जब किसी लड़की के पास साइकिल होती है तो उसके सपनों को रफ्तार मिलती है। इसलिए आज जो साइकिलों का वितरण हो रहा है वो केवल एक साधन नहीं है, ये सम्मान है, ये अवसर है, ये स्वतंत्रता है और ये आशा के पहिए हैं। मुझे बताया जा रहा है कि इस कार्यक्रम के चलते पूरे महाराष्ट्र में 1 मिलियन साइकिल्स बांटी जाएंगी और मेरे हिसाब से ये एक बहुत ही बड़ी पहल है जिसका पूरे देश में इसी तरीके से काम होना चाहिए। मैं सुमित्रा पवार जी को फिर से बहुत बहुत बधाई दूंगी क्योंकि मैं देख रही हूँ कि कितना अच्छा काम यहाँ पर हो रहा है। मैं यहाँ पे उपस्थित सारी बेटियों से कहना चाहती हूँ, आपको ये साइकिल मिली है, लेकिन इसके साथ एक जिम्मेदारी भी मिली है। ये केवल रास्ता तय करने के लिए नहीं, ये आपको लक्ष्य तक पहुँचने का एक माध्यम बनेगी। खूब पढ़िए, आगे बढ़िए, अपने माता पिता का नाम रोशन कीजिए, महाराष्ट्र और भारत का नाम रोशन कीजिए। और मैं एक बात आपको बता दूं, जब एक लड़की, एक बच्ची, एक महिला, अकेली महिला अगर ठान ले तो पूरी कायनात हिला सकती है, ऐसा मैं मानती हूँ। मैं दिल्ली महिला आयोग की अध्यक्ष रही, 8 साल तक मैं अध्यक्ष रही। जब मैं पहली बार महिला आयोग में आई तो मुझसे पुरानी जो चेयरपर्सन थी, अध्यक्ष थी, उन्होंने 8 साल में एक केस की सुनवाई करी थी। हमने 8 साल में 1,74,000 केसेस की सुनवाई करी। एक 181 हेल्पलाइन के जरिए हमने 40 लाख कॉल सुनवाई करी और हजारों लड़कियों को मानव तस्करियों से बचाया। एक बार एक 8 महीने की बच्ची के साथ दिल्ली में गलत हुआ तो मैं अनशन पर बैठी, 10 दिन तक भूखी रही और उसके बाद देश की संसद को कानून बनाना पड़ा कि छोटे बच्चों के साथ जो गलत करेगा उनको फांसी की सजा दी जाएगी। तो मैं सच में दिल से मानती हूँ, जिंदगी में मेरे साथ भी बहुत संघर्ष रहा, बहुत समस्याएं आई, लेकिन मैंने कभी हार नहीं मानी और मैं ये मानती हूँ कि अगर एक लड़की जोर से आवाज लगा दे तो कायनात को भी झुकना पड़ता है। और यहाँ बैठी हुई जितनी लड़कियां हैं, मैं आप लोगों को यही कहना चाहती हूँ, ये साइकिल, ये स्टेम लैबोरेटरीज, ये सारी चीजें जो आपके लिए की जा रही हैं, ये आपके लिए एक माध्यम बनेगी अपनी आवाज को ऊंचा करने के लिए और इस देश का नाम आगे रोशन करने के लिए। यहाँ सुधा मूर्ति जी बैठी हैं। मैं सच में दिल से ये मानती हूँ कि मेरे को भगवान ने बहुत बहुत रहमतें दी हैं, बहुत बहुत कुछ दिया और उनमें से एक चीज जिसको मैं बहुत वैल्यू करती हूँ वो है सुमित्रा पवार जी और सुधा मूर्ति जी।
सुधा मूर्ति जी आप सबके लिए एक ऑथर है, आप सबके लिए पद्म भूषण है, पद्मश्री है, लेकिन मैंने उन्हें बहुत करीब से ऑब्जर्व करा है, बहुत करीब से नोटिस करा है, और मुझे इतनी भगवान ने एक अच्छा मौका दिया है कि मैं उनको इतने पास से देख सकूं। मैंने अपनी पूरी जिंदगी में उनसे ज़्यादा सिंपल, नॉलेजेबल और अच्छा इंसान नहीं देखा। मैं जब जब उनसे मिलती हूँ मेरे अंदर इतनी ऊर्जा आ जाती है, मुझे लगता है कि मैं 41 इयर्स की हूँ, लेकिन मैं उनसे कई ज़्यादा मुझे लगता है उम्र में हूँ, क्योंकि वो 75 साल की हैं, लेकिन मेरे हिसाब से इस पूरे हॉल में आज जितने लोग बैठे हुए हैं वो हम सबसे ज़्यादा यंग हैं, हम सबसे ज़्यादा उम्र में मतलब छोटी हैं। मतलब अगर आप उनके साथ बात करेंगे, उनके अंदर इतनी क्यूरियोसिटी है हर चीज़ को समझने की, हर चीज़ को सीखने की, इस उम्र में भी इतनी चेष्टा है, इतनी ऊर्जा है कि मेरे पास शब्द नहीं है कि मैं ये बात बता सकूं। लेकिन मैं बहुत खुश हूँ कि आज आप सब भी सुधा मूर्ति जी को सुनेंगे, और वही ऊर्जा मैं सुमित्रा पवार जी में भी देखती हूँ। अंत में मैं बस ये कहना चाहूँगी, आज हम बारामती में हैं और मैं स्वर्गीय अजीत पवार जी को दिल से श्रद्धांजलि देना चाहती हूँ। मैंने अभी यहाँ पे आई, सड़कों से लेके जो जो डेवलपमेंट का कार्य यहाँ पे पिछले इतने सालों में उनके नेतृत्व में हुआ है, मैं दिल से मानती हूँ कि वो एक सच में जमीन के नेता थे, और इसीलिए आज बारामती इतनी आगे पहुँची हुई है। यहाँ के बच्चे नासा तक पहुँच रहे हैं, यहाँ के बच्चे सिंगापुर जा रहे हैं। मैं ये मानती हूँ कि ये बहुत बड़ी उपलब्धि है, और दिल से उनको श्रद्धांजलि देना चाहूँगी। सुमित्रा पवार जी ने इतनी मुश्किल के समय में, मैं देख रही थी किस तरीके से उनके आंखों में इतने आंसू हैं, लेकिन अपने आंसू को उन्होंने एक ऐसे तेज में बदला है जिससे कि महाराष्ट्र और देश की महिलाओं को एक बहुत बड़ी प्रेरणा मिली है, और हम सब यही कामना करते हैं कि उन्हें इसी तरीके से और ऊर्जा मिले और वो आगे बहुत आगे बढ़े, महाराष्ट्र आगे बढ़े और देश हमारा आगे बढ़े। जय हिंद। व्यासपीठावर असलेले माझे अत्यंत प्रिय मैत्रिणी आणि बंधू बहिणीसारखे असलेली सुनेत्रा पवार, माझी मैत्रिणी स्वाती मालिवार, सन्मान्य जगताप आणि सगळे महत्वाचे मंडळी, मला मराठी असं मी बोलते, परंतु भाषण झालं तर मला मुश्किल वाटतं. ही का मी मूलतः गांधी आहे, धारवाडची आहे मी, त्यामुळे मला मराठीमध्ये चूक होईल, व्याकरणमध्ये चूक होईल, प्लीज क्षमा करत आहे. तर मी प्रयत्न करते मराठीमध्ये बोलायला. माझं शिक्षण, माझे वडील डॉक्टर होते कोल्हापूरला. मी 2 वर्षाचे होते, घरी खूप त्रास द्यायची म्हणून मला शाळेला घातले. त्यामध्ये माझा पहिला अक्षर अभ्यास मराठीमध्येच झालेला आहे. आणि नंतर कुरणवाडला होते, जेथील कुरणवाड स्वामी हे सगळं मला इकडे माहीत आहे. नंतर 1966ला आम्ही कर्नाटकमध्ये गेले. नंतर मी गांधी शिकले आणि तिकडून मोठे झाले. मी म्हणते की महाराष्ट्राची आणि कर्नाटकाची दोघांची कन्या आहे. का म्हटलं तर कृष्णाचा यशोदा पण त्याची आई आणि देवकी पण त्याची आई. देवकी त्याची जन्मलेली आहे, पण तो वाढलेला आई आहे यशोदा. असंच मला महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही मला आई वाटतात, आणि माझं संस्कृती पण दोघांचीच आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये बोलायला आपुलकी वाटतं, आनंद पण वाटतं. आणि चेष्टाच्या गोष्टीवर म्हणायचं तर माझा मराठी तुमचं पुणेरी नाही आहे. आम्ही कोल्हापूरमध्ये शिकलेले आहे, त्यांची पैलवानची मराठी असतात, पैलवानची मराठी असतात, गाव असं बोलायचं. तसं मला इकडे यायला 2-3 जाण होतं. एक मला सुमित्रा पवार, म्हणजे 2 वर्ष मी त्यांच्याशी राज्यसभामध्ये होते आणि दोघे होते. कारणामुळे ते आता आपले आमदार झाले. तो 2 वर्षी मी त्याला जवळून बघितले, आणि माझं आणि त्यांचं वळण, बोलणं, खाणं पिणं एकदम सारखेच होते. त्यामुळे एकदम आम्ही अनेक वर्ष त्याची माझी ओळख आहे असं वाटतं मला. परंतु त्याचं ओळख मला 2 वर्ष झालं, परंतु मला खूपच ते मनाहून आवडलं. त्याचे काहीही बाहेरचे त्याची पोझिशन असू दे,
मला ते केव्हाही सुनेत्रा एक लहान बहिणीसारखं आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये ते हे प्रमाण प्रमाण वचन घेतले. किती त्याला मुश्किल झालं, मी स्वतःहून बघितलंय. मी तेव्हा त्याला एवढंच म्हटलंय, ताई तुम्ही तुम्ही काळजी करू नका. आमच्या देशामध्ये मोठे मोठे लोक काय जे चेंज केलेले आहे, सगळ्यांना तुमच्यासारखा त्रास झाले आहे. तुम्ही अहिल्याबाई होळकरना बघा, 31 राज्य चालवले, किती चेंज केले. आमच्या भारतामध्ये किती देवालय बांधले, किती लोकांना साथ दिले. अजून आम्हाला ते प्रातस्मरणीय आहे. अहिल्याबाई बघा, झांसी लक्ष्मीबाईला बघा. झांसी लक्ष्मीबाई त्याचं एक मुलगाला पाठीमागे घेऊन स्वतंत्र विद्रोह केली. त्यांचं पण तसंच मुश्किल होते. तुमचं पण जीवन तसंच आहे. तुमचं सगळं उरलेलं जीवन तुमचं महाराष्ट्रासाठीच आहे आणि हेच तुमचं जीवनाचं परमभूमी आहे. आणि ते तसंच करतात. त्यांना आता तुम्ही तुमच्यासारखे सगळे लोक आणि ते पाठिंबा दिले तर ते पण आमचे महाराणी लक्ष्मीबाई झांसी पण होईल, अहिल्याबाई होळकर पण होईल. तर तुम्ही सगळे साथ द्यायला पाहिजे. त्यांचा स्वभाव एकदम मृदू आणि सुंदर मऊ आहे. त्याच्यासमोर तुम्ही बोलून मला काय असं फायद्यासाठी मी बोलत नाही, परंतु काय आहे ते सांगायला पाहिजे. तसे प्रमुख व्यक्ती तुमचे डेप्टी CM आहे. पहिला महिला डेप्टी CM आहे. त्याच्याबद्दल मला गर्व आहे की कठीण परिस्थितीमध्ये पण ते उभे राहून आणि एवढं मोठा भार उचललेला आहे. का म्हणते तर त्याची त्याला म्हणते तर देव माणूस सारखं मोठा माणूस, मोठा चक्र जाईल. आणि एकदम ते रिकामे झाले की ते त्यांच्या चक्रामध्ये पाय ठेवून असं करतात. त्यांना तुमचा सगळ्यांचा विश्वास पाहिजे आणि तुम्ही दिलेला आहे त्यांना. आणि ते चांगलं झालं. मी जेव्हाही त्यांना भेटते ना तेव्हा म्हणजे तुम्हाला त्यांना विजयी बघा, तुमच्या कार्याने तुम्ही विजयी हो आहे. महाराष्ट्रात तुमचं नाव इतिहासमध्ये सुवर्ण अक्षरात घ्यायला पाहिजे, तसं काम करा मला सांगते. ते खूप स्वभाव सिन्सिअर आहे, मऊ आहे आणि लोकांचे अनुकंप जास्ती आहे. गरिबांचे ते विचार करतात आणि तेव्हाही माझे हे कामावरून लोकांना काय फायदा आहे म्हणून विचार करतात. त्यामुळे तुम्ही सगळे लकी आहे. त्यातले एक तुम्हाला मिळता म्हटले तर हरकत नाही, त्यातले एक तुम्हाला डेप्टी CM मिळाले आहे. आता मुलांना मी 2-3 शब्द सांगते. का म्हटले तर की आई आहे, सिस्टम अॅनालिस्ट होते मी कम्प्युटरमध्ये, शिक्षिका आहे आणि बाई आहे. बाई जास्त बोलतात, आई जास्त बोलती, सिस्टर अॅनालिस्ट पण जास्त बोलतात आणि टीचर पण जास्त बोलतात. सगळी 4ही गुण माझ्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांच्या पेक्षा 4 पण जास्त बोलतो. मुलांना म्हणून तुम्हाला एक सांगायला विसरत नाही, मातृभाषावर प्रेम. कितीही तुम्ही बाहेरच्या भाषा तुम्ही शिका, मातृभाषावर प्रेम नका खाली घालू. मला राहायचं नाही. आता बघा, माझं मातृभाषिक गारडी आहे आणि मी काही असू दे, माझं पहिलं उद्गार केव्हाही कांबेवरतीच येतं. मातृभाषेमध्ये तुम्ही शिकतात ना, ते एकदम तुमच्या मनावर परिणाम होतं. लवकर शिकता तुम्ही आणि तुमच्या मातृभाषेवर तुम्हाला गर्व असायला पाहिजे. अरे असू दे, बाजूचे घरचे ऑंटी छान असू दे, सुंदर असू दे, श्रीमंत असू दे, आमची आई आमचीच आई ना. त्यामुळे तुम्ही तेव्हाही तुमची मातृभाषा मराठीला विसरायचं नाही. महाराष्ट्र एक विशेष राज्य आहे. तिकडे हिंदवी साम्राज्य होतं. आमचे छत्रपती शिवाजीचा पेशवांचा दरबार होता. तुम्ही महाराष्ट्राचे इतिहास वाचले तर तुम्हाला गर्व वाटतात. त्याचं दौरा दिल्लीपर्यंत गेलं होतं. पेशवे बाजीरावांचं तर दिल्लीपर्यंत गेले होते, अफगाणिस्तानपर्यंत गेले होतं. तुम्ही तुमच्या राज्याचा इतिहास मागून व्हायला पाहिजे तुम्हाला आणि त्याच्याबद्दल गर्व असायला पाहिजे. गर्व चांगलं गर्व, उद्धरण पण नाही, चांगलं गर्व. मी मराठी आहे, माझं मातृभाषा मराठी, त्यामुळे मला माझ्या भाषेवर अभिमान आहे. मी गर्व करते की महाराष्ट्रीयन आहे म्हणून. त्यामुळे मुलांनो, तुम्ही दुसऱ्या भाषा शिका. इंग्लिश पाहिजे. इंग्लिश म्हटले तर बाहेर जगाचं एक खिडकी असेल तसं ते. कुठेतरी काम करायला तुम्हाला इंग्लिश पाहिजे. बिना इंग्लिश तुम्ही कुठल्याही राज्याला जायला होत नाही. परंतु आईला विसरू नका. त्यामुळे तुमचं मातृभाषेला तुम्ही छान शिकायलाच पाहिजे. हे मला आशा आहे, ते मी मुलांना सांगते. दुसरं एक आहे, तुमचे तेव्हाही महाराष्ट्र कधी पुणे बिस्किट तेव्हाही आघाडीवर असतात. आमचे आजोबा 100-1 वर्षापूर्वी डेक्कन कॉलेज शिकायला होते.
नंतर मी आमच्या आजोबाला विचारले तुम्हाला काय विशेष वाटलं पुण्यामध्ये ते 1900 मध्ये होते तेव्हा तुम्हाला काय विशेष वाटलं ते म्हटले मला तेव्हा म्हटलं 1900 मध्ये बायका सायकलवर 9 वाजता 9:30 लक्की पूल वगैरे यायचा त्या लक्की पूलला काहीतरी वेगळं नाव देतात मला आठवण नाही आता तेव्हा पण ते आघाडीमध्ये होते आणि महर्षी कर्वे 1996 मध्ये विवाह केले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले महिलांना मुलीला शाळा सुरू केले आणि मुलीचं माझा जोडामध्ये रमाबाई वाटतं मला ते पण एक मुलींचा शाळा सुरू केले पहिले डॉक्टर आनंदी गोपाळ महाराष्ट्राचे होते तुमचा इतिहास समृद्ध आहे आणि तुम्ही तेव्हाही नवीन विचारावर आघाडीमध्ये आहे ते तुमचं स्पेशल आहे कुठेही कसं म्हणून तुम्ही करतात असले ते तुम्ही जोडू नका तेव्हाही नवीन विचार करायचा क्रांतिकारक विचार करायचे समाजासाठी विचार करायचं हे सगळं महाराष्ट्रामध्ये एक उत्तम गुण आहे आणि ते गुणाचा तुम्ही उपयोग करून घ्या असंही नवीन तुम्ही शाखा सुरू करा नवीन तुम्ही विज्ञान शिका मला खूप आनंद वाटतो तुम्ही इकडे बघितले प्रोग्राम ते हवाई जहाजाचं पायलट प्रोग्राम मी सगळं मुलीला विनंती करते मुलाला त्याचे आईवडील काळजी करतात मुलीला विनंती करते मुलीला विनंती करते त्याचे सदुपयोग तुम्ही घ्या आणि ते कोर्स घ्या तुम्हाला सगळ्यांना मला बघायचं आहे आता लेडीज पायलटचं बघायला पाहिजे आणि ही पॉसिबल आहे ते मुश्किल कोर्स नाही खूप खर्चाचं आहे ते तुमचे सरकार देत असेल तर तुमचे मॅडम देत असेल तर तुमचे सदुपयोग करून तुम्ही सगळे पायलट ते शिक्षण घ्यायला प्रयत्न करा दुसरं एक आहे की बरेच प्रोग्राम खूप सुंदर आहे आता आमच्या कर्नाटकमध्ये सगळ्यांना सायकल देतात परंतु महाराष्ट्रामध्ये मला माहीत झाला आज सगळं देत नाही कुठलं तरी NGOचे सहाय्य जिल्ह्यामध्ये देतात मी सामान्य नागरिक होऊन सुनेत्राताईंना एक आम आदमी म्हणून तुम्हाला मी एक विनंती करते एक माझी प्रार्थना आहे की तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सगळ्या मुलींना फ्री सायकल देवा म्हणून तर मुली पण मी बोलत नाही तुम्ही आमदार तुम्ही डेप्युटी CM आहे त्यामुळे तुम्हाला मी हे सगळे महिलांच्या वतीने तुम्हाला मी विनंती करते सगळ्यांना फ्री द्या तुमचं पुढे अख्खा महाराष्ट्र द्या सगळे मुली तुम्हाला केव्हाही तुम्हाला they remember your name forever because you gave them a freedom to have a cycle आहे म्हणजे तर काय एक फ्रीडम असतं चांगल्या गोष्टीला फ्रीडम चांगली गोष्टीला तुम्ही नो फ्रीडम म्हणजे तर वाईट नाही चांगल्या दृष्टी उभारायला पाहिजे फ्रीडम आहे तर पुढे जाऊ शकतात आणि चांगले शिकू शकतात आणि एक ते तुम्हाला दोन पाय तरी असं वाटतं त्यामुळे मुलीला तुम्ही काय खर्च करता ते तुमचे इन्व्हेस्टमेंट आहे फ्युचरला त्यामुळे सगळ्यांच्या मुलीचे वतीन तुम्हाला मी सांगते सगळे जिल्ह्यामध्ये अख्खा महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही जनरलाइज करून सगळ्यांना द्या हे एक आहे दुसरं एक आहे मला खूप आवडलेलं म्हणजे तर स्टेम प्रोग्राम म्हणून तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी खूप चांगले येतात मी बघितले 81 गावामध्ये स्मार्ट बोर्ड आहे नंतर स्वच्छता कार्यक्रम आहे आणि स्टेम लॅबोरेटरी आहे AI लॅब आहे सगळ्यांना मी बोलते ह्याचा उपयोग करून घ्या आता उद्या तुम्हाला काहीतरी जॉब मिळायचं असेल तर तेव्हाही ते मला म्हणायचं तर ह्याच्यामध्येच आहे कम्प्युटर सायन्स AI चांगलं तुम्हाला वळण शिक्षण त्याचा उपयोग घेऊन तुम्ही चांगलं काम करा आणि आईना आणि पालकांना मला एक सांगायचा विचार केले तुम्ही मुलांना खूप तुम्ही प्रेम करा पण खूप देऊ नका कमी द्या आता हल्ली काय होतं 1-2 मुलं होतात आई विचारले की मला आई म्हणते मुलं म्हणतो मला सायकल पाहिजे आई म्हणते तर तुला मी स्कूटर देते वडील म्हणते नक्सल तुला मी कार देते असं नका करू जर कंट्रोलमध्ये ते सायकल विचारले तर पण 6 महिने नंतर द्या लवकर देऊ नका मुलं काय वाटतं काय बोलतात लगेच करू नका त्यांना काय वाटतं प्रेसर बटन रिप्लाय येतं मला आई वडील तर बोलून सांगायचं पण मिळतात त्यामुळे त्यांना जीवनात नो हे शब्द माहीत होत नाही त्यांना माहीत व्हायला पाहिजे जीवनामध्ये किती हो होतात किती न हो होतात ते घ्यायला धाडच पाहिजे ते पण एक शिक्षण आहे त्यामुळे मी म्हणते पालकांनो आणि शिक्षक टीचर असेल तर सगळ्याला सांगते मी जरा मुलांना काय विचारलं की इमिडिएटली नका देऊ
आणि बालकात विद्यार्थ्यांना अजून एक मी गोष्ट सांगते. मी लहानपणी असताना आमची आई शिक्षिका होती शाळेमध्ये. आणि मी एक मी शैक्षणिक कुटुंब आले, श्रीमंत कुटुंब नाही आले. माझे वडील डॉक्टर होते. ते शनिवारी रविवारी आमची आई एक देवळाला, जात्राला कोणतरी घेऊन जायची. आणि ती आमची आई म्हणायची मला, तू 15-25 ओळी निबंध लिह, तू काय बघितले शनिवार रविवार ते लिह. आणि मी मला जे जमत नव्हतं म्हणजे नाही, उद्या लिहिते. ती म्हणायची नाही, उद्या असेल तर तुला जेवणच देत नाही आहे, आणि जेवण पाहिजे तर तू लिह. आईला शिवाय घालून मी 25 लाईन्स लिहित होते. एक वर्ष तसंच ती मला पाठीमागे पडली, मी तसंच लिहित बसले. एक जवळ 1 वर्ष झाल्यानंतर आमच्या आई मला काही सांगितले नाही, ती सोडून टाकली. पण मीच लिहित चालले. आणि पावसाळ्याचे दिवस, उन्हाळ्याचे दिवस, आंब्याचे दिवस, असं डिसेंबर, विंटर मंथ ऑफ डिसेंबर, असं मी 25 टाइम दर दिवस लिहित होते. तुमच्या समोर मी एक लेखिका म्हणून थांबले असेल तर त्याचे कीर्ती आमच्या आईला द्यायला पाहिजे. का म्हणतात आमच्या आई त्याचं वर्णन केली मला. आणि नंतर आमच्या आईला मी विचारले, बाबा माझे 2 बहीण होते, ते मीटिंग पार करायचे, स्वतंत्र काम करायचे आणि छान छान चित्र काढायचे, मला काही येईना. मी आमच्या आईला विचारते, तर त्यांना का सांगितलं नाही 25 ओळी लिहायला, मला का सांगितले. आमची आई म्हणली, तुला लिहायचं वळण होतं, परंतु लेझी होती. तू लेझी होती म्हणूनच तुला मी हे शिक्षा वाटली असेल तेव्हा, परंतु मी इन्सिस्ट केले, त्यामुळे तुला सवय पडल्या. म्हणून मी म्हणते, मुलांनो, तुमची आई, वडील, त्याचे नाही तर मास्तर, शिक्षिका, शिक्षक कोणते तुम्हाला सांगितले तर तुमच्या चांगल्याला सांगतात, तुम्हाला चांगले होऊ दे म्हणून सांगतात. त्यांचं खूपच परिश्रम असतात, त्याचं खूप अनुभव असतात त्यांना, ते टाळायचं नाही. सांगितलं की तुम्ही ते करायला पाहिजे. तुम्हाला आत्ता होत नाही, ते औषधी कसं सांगतात, तुम्ही बालन होताना औषधी घेतले तर ते कडू असतं, नंतर तुम्हाला साखरेसारखं वाटतं. तसंच हे शिक्षण व्यवस्थामध्ये जास्त होमवर्क दिले तर, जास्त तुम्हाला निबंध दिले तर तुम्ही करायला पाहिजे. नंतर तुमच्याला उरलेलं लाईफ छान होतं. तुम्ही टाळू नका. सगळ्यांच्या अनुभवाचे बोलणं टाळू नका, ते खूप महत्त्वाचे आहे. मी असं बोलले तर अजून 1 तास बोलू नाही, मला अजून एकदा येते तेव्हा बोलते. मला खूप आनंद वाटला. तुमचं रस्त्यामध्ये तर मला एकदम बँकॉकमध्ये गेल्याचं वाटतं. स्वच्छ सुंदर आणि ते हिवाळ्यामध्ये फुलं आणि मोठं झाडं. आणि आता तरी पावसाळ्याच्या दिवसमध्ये आले, सगळं ग्रीन. मी म्हणते बाबा किती छान सुंदर केलेलं आहे. एक चित्रकार आहे, एक चित्रकार वाटलं मला. पण नंतर कळलं हे चित्रकार नाही, हे कोणतरी आर्किटेक्ट आहे हे करायला. चित्रकार आहे ते तुमचे डोंगराला, इकडे कोण चित्रकार नाही, एक माणूस त्याच्या पाठीमागे थांबून जगामध्ये कुठलं चांगलं आहे ते बघून आणून तुमच्या बारामध्ये एक अलगावतीसारखं छान केलेलं आहे. ते आहे अजितदादा. अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली आहे. ते कस्मिकवर गेले, देवाची इच्छा कोणाच्या हातमध्ये नाही, परंतु त्यांचे इक्वली हाफ आमची सुनेतर ताई आहे. ते छान करतात, त्याचं पण मन त्यांचे सारखंच आहे. ते पण ते तिच्या बारामतीला पुढे घेऊन जातात. ते सगळं एकत्र मिळून त्यांना धैर्य द्यावं, ते तुम्हाला मदत करतात. त्यांचं कर्तृत्वान शक्ती आहे. एक महिलांचं कर्तृत्वान शक्ती तुम्हाला वरून दिसत नाही, ते कामावून दिसते. ते कामं करून दाखवतात. आणि मला इकडे बोलून 4 शब्द बोलायला अवकाश देईल त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि मला मराठीचं काहीतरी तू करते तर हे माझे मास्तरांचं नाही, आम्ही कोल्हापूरचे लोकांमध्ये असं कधी बोलतो असं. ओके, त्यामुळे जरा क्षमा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला काही आपण सांगितलं, अजितदादांच्या आघाडी जाण्यानं एक पोकळी नक्कीच निर्माण झालेली आहे. ज्याप्रमाणे सुनेत्रा वहिनींच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाही, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेची कामही नक्कीच थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी आहे. अधिक विलंब करता मी विनंती करतो, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार.
नमस्कार. आदिशक्ती महिला सक्षमीकरण कार्यक्रम व 2 व्हील्स ऑफ होप सायकल बँकच्या या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या आदरणीय आणि सन्माननीय राज्यसभा सदस्या, ज्येष्ठ समाजसेविका, शिक्षण तज्ञ, सुप्रसिद्ध लेखिका, प्रेरणादायी वक्त्या, पद्मश्री, पद्मभूषण आणि माझ्या खास जवळच्या स्नेही श्रीमती सुधा मूर्तीजी, तसेच सन्माननीय राज्यसभा सदस्या, महिलांच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या त्याही माझ्या जवळच्या स्नेही श्रीमती स्वाती मालिवाल, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद पुणे त्यांचे अध्यक्ष श्री विधवजी जगदाळे, उपाध्यक्ष श्री विवेक वसे पाटील, बारामतीचे नगराध्यक्ष श्री सचिन सातव, बारामतीचे उपनगराध्यक्ष टोळेताई, जिल्हा परिषदेचे विषय समित्यांचे सर्वच सभापती श्रीमती अंकिता पाटील, अमोल नलावडे, पंचायत समितीचे सभापती श्री किरणजी तावरे, उपसभापती श्रीमती शुभांगी आगवणे, सर्व सन्माननीय आजी, माजी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य, तसेच आमच्या बीसीएम कार्यालयाचे CSR समन्वयक डॉक्टर संतोषजी भोसले, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे, तसेच सर्व शासकीय विभागांचे सर्वच अधिकारी, कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स, बचत गटांच्या सर्व सदस्य भगिनी, तसेच आज उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वृंद, तालुक्यातील विविध शाळांमधून आलेले सर्वच माझे लाडके विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व सन्माननीय पत्रकार व मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित तसेच ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या सर्वच माझ्या बंधू भगिनींचं मी या कार्यक्रमामध्ये एक पालकमंत्री म्हणून सर्वांचं मी स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आपल्या बारामतीसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आशा, विश्वास आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा आहे. आज या सभागृहामध्ये शासन, स्थानिक आणि स्वराज्य संस्था, उद्योग, बँका, विद्यापीठे, सामाजिक संस्था, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक, समाजाच्या प्रत्येक घटकांचे प्रतिनिधित्व एकत्र आलेले आहे आणि ही उपस्थिती हीच या कार्यक्रमाची सर्वात मोठी ताकद आहे. आज आपण केवळ या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो नाहीत, आपण एका मुलीच्या शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी इथं आलेलो आहोत. एका मातेच्या आरोग्य सुरक्षित करण्यासाठी, एका महिलेचा आत्मसन्मान प्रकट करण्यासाठी आणि एक संपूर्ण पिढीचं भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आजचा दिवस केवळ सायकली, डिजिटल वर्ग, प्रयोगशाळा किंवा विविध शासकीय योजनांच्या लाभाचं वितरण करण्याचा दिवस नाही, तर आजचा हा दिवस आशयाला दिशा देण्याचा, क्षमतेला संधी देण्याचा आणि समृद्धीला समतोल देण्याचा आणि जोडण्याचा आहे. आपल्याला माहिती आहे की आदरणीय सुधा मूर्तीजीचे
संपूर्ण जीवन आपल्याला शिकवतं की मोठेपणा पदांमध्ये किंवा संपत्तीमध्ये नसतो, तो साधेपणा, संवेदनशीलतेमध्ये आणि ज्ञानात आणि समाजासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेमध्ये असतो. खरं तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक आगळा वेगळा परिचय मला या दोन्ही प्रमुख पाहुण्यांविषयी आवर्जून करावासा वाटतो. तो म्हणजे या दोघीही माझ्या जीवलग मैत्रिणी झाल्या आणि त्या कायम शेवटपर्यंत असणार आहेत. खरं तर माझ्या या कुटुंबातील सदस्यच झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. गेल्या 2 वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या काळात आम्ही तिघींचं नातं अतिशय वेगळ्या प्रकारचं झालेलं आहे. आणि 1-2 फोटोमध्ये सुद्धा त्यांबरोबर माझा फोटो पाहिल्यानंतर आमचे CEO गजानन पाटील साहेब तेव्हापासूनच माझ्या मागे लागले की बहिणी आपण कुठल्या तरी कार्यक्रमांना सुद्धा त्यांना बोलूया आणि त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. मी सुद्धा त्यांना पण आग्रह केला. त्या म्हणाल्या सुनेत्रा की आजकाल कार्यक्रमाला जात नाही, कारण आता त्याही 75 वर्ष झालेल्या आहेत, आता त्या खासदार पण आहेत, त्यांच्याकडे मोठ्या अनेक जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. त्यांची सतत कुठल्या पुस्तकांचं प्रकाशन चालू असतं, त्या नेहमी बिझी असतात. आणि त्यामुळे त्या म्हणाल्या की मी अलीकडे कार्यक्रम घ्यायचं बंद केलेलं आहे. आणि तरीही आमचे CEO त्यांना वारंवार कुठलेही कार्यक्रम आपण घ्यायचा असले की ते मेल करायचे. त्यामुळे असंच मेल त्यांनी परवा सुद्धा केलं आणि सुधाताईंनी आश्चर्यरित्या त्यांनी सांगितलं की मी या कार्यक्रमाला येते. आणि हा आजचा दिग्दर्शनाचा योग जुळून आला. आणि म्हणूनच मला त्यांचं आमचं जे फक्त 2 वर्षाचं नातं आहे, पण ते जन्मजन्मांतरीचं नातं आहे. आणि आज त्यांनी जे माझं कौतुक केलं, खरं तर हा आम्हा तिघींचा कौतुक सोहळा नाही, पण सुधाताईंची मी सुद्धा एक फॅन होते. संसदेत गेल्यानंतर जेव्हा त्या मला भेटल्या तेव्हा मी सुधाताईंना नमस्कार केला आणि म्हणजे जे प्रत्येक जण त्यांना जे बोलतो तेच मी बोलले, सुधाताई मी तुमची खूप फॅन आहे. आणि मला असं वाटतं की असं कोणी नसेल की त्यांचं चाहता नसेल. आणि मग काही दिवसानंतर आमची जरा जास्त ओळख व्हायला लागली. आम्ही कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जायला लागलो आणि दोघींचं एकमेकांचं आम्ही ग्रामीण भागातच वाढलेलो आहे. त्यांच्या पुस्तकातून मी त्यांना खूप जवळून ओळखत होते आणि अनेक गोष्टी आमच्या सारख्या असल्यामुळे मला एक अत्यंत चांगल्या मार्गदर्शक, संवेदनशील, जाणकार आणि समजून घेणारे मला एक स्नेही मिळाल्या. खरंच स्वाती म्हणाल्याप्रमाणे मी काहीतरी नक्कीच एखादी चांगली गोष्ट केली असेल म्हणून त्यांनी माझ्या जीवनामध्ये त्या आल्या, त्याचं मी भाग्य समजते. आणि आज माझ्या अनेक वेळांच्या आग्रहामुळे त्या इथे आल्या, त्यामुळे त्यांचं आणि स्वातीचं मी मनापासून सुरुवातीलाच आभार व्यक्त करते की त्यांनी आज आपल्या सगळ्यांसाठी इथं त्या आल्या. त्यांची मराठी भाषा तशी इतकी ओघवती नसल्यामुळे त्यांची म्हणजे कानाडीमध्ये जास्त बोलतात, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये बोलतात, पण त्यांचा आग्रह होता की आज मी इथे मराठी बोलणार. आपण उद्या सुद्धा त्यांचं एक माझ्या विद्याप्रतिष्ठानच्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यान ठेवणार आहे, तेव्हा त्या दोन्ही भाषांमधून बोलतील, तेव्हा सुद्धा आपण त्यांचा भाषण ऐकण्यासाठी नक्कीच यायला काही हरकत नाही, कारण त्या अतिशय सुंदर वक्त्या आहेत आणि यात शंकाच नाही. आपण त्यांची अनेक पुस्तकं वाचली आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा थोडासा वेगळा म्हणजे सगळ्याला माहितीच नाही त्याचा परिचय. पण सुधा मूर्ती is an Indian author, social worker and philanthropist known for extensive contributions to education and rural development in India. She is an accomplished engineer and became the first female engineer at Tata Engineering and Locomotive Company, म्हणजेच SCALCO.
Sudha Murthy is also a chairperson of Infosys Foundation, where she spearheads various social initiatives focusing on healthcare, education, and rural development. And an author, she has written numerous books in English, Kannada, including novels, children's books, and technical books. Her work often reflects social issues and empathizes cultural values. Sudhaji was awarded the Padma Shri and the fourth highest civilian award in India for social work by the Government of India in 2006. And in 2023, she was awarded the Padma Bhushan, the third highest civilian award in India. Her life and work continue to inspire many through her dedication to improving lives through education and charitable efforts. आणि तशाच दुसऱ्या सुद्धा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं जितकं कौतुक करावं आणि त्यांचा जीवनपट जितका खोलून दाखवावा तेवढे कमीच आहे. त्यांचा जीवन संदेश स्पष्ट आहे, साधी मूल्य पण समाजावर खोल परिणाम. आणि माझ्या ज्या दुसऱ्या आपल्या गेस्ट आहेत, स्वाती मालिवालजी यांनी महिलांची सुरक्षितता, पीडितांचं सहाय्य, मानवी तस्करीविरुद्ध कारवाई आणि महिलांवरील हिंसाचाराबद्दल यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सातत्यानं कार्य केलेलं आहे. दिल्ली महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी तक्रारीपासून न्यायालयांची व्यवस्था अधिक संवेदनशील केलेली होती. त्यांच्या काळामध्ये सुमारे 1,70,000 प्रकरणं हाताळली गेली. महिला हेल्पलाईनवर 40 लाखाहून अधिक कॉल नोंदवले गेले आणि संसदेत त्यांनी 100हून अधिक प्रश्न उपस्थित केले. हे आकडे आपल्याला एकच गोष्ट सांगतात, महिलांचा आवाज ऐकण्यासाठी व्यवस्था उपलब्ध असली तरी त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांच्या आवाजाला वेळेवर संवेदनशील आणि परिणामकारक प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि या दोन्ही कर्तृत्ववान महिलांची उपस्थिती आज आपल्या मुलींना, आपल्या माता भगिनींना एक स्पष्ट संदेश देत आहे. स्वप्न मोठी पहा, पण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्या स्वप्नासाठी उभं राहण्याचं धैर्य ठेवा. आजच्या या सायकलच्या कार्यक्रमासाठी मुलींना सायकली उपलब्ध करून दिल्यानंतर माध्यमिक शिक्षणातील त्यांचा सहभाग वाढल्याने आणि मुला-मुलीमधील शैक्षणिक अंतर कमी झाल्याने आपल्याला या अभ्यासातून दिसून येतं, विशेषतः शाळा दूर असलेल्या ग्रामीण भागात सायकल ही अंतर आणि वेळ आणि सुरक्षिततेने संबंधित अडथळे कमी करण्याचं प्रभावी साधन ठरलेलं आहे. योग्य साधन आणि योग्य संधी मिळाली तर मुलगी केवळ शाळेतच पोहोचत नाही, तर ती स्वतःच्या भविष्यापर्यंत पोहोचते, हे आपल्याला सगळ्याला माहिती झालेलं आहे. आज 2000 सायकलींचं वितरण होत आहे. डिजिटल वर्ग, स्टीम प्रयोगशाळा, विज्ञान अनुभव कार्यक्रम, शाळांमधील पाणी व स्वच्छता सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सरावी येण्यासाठी विविध उपक्रम सुरू होत आहेत. या प्रत्येक उपक्रमामागे एक समान ध्येय आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, ग्रामीण आणि शहरी मुलगा आणि मुलगी सक्षम आणि वंचित अशा कोणत्याही भेदामध्ये अडकू नये, हीच आमची सर्वांची इच्छा आहे. मुलींना आज मला सांगायचंय की या सायकलचा उपयोग नियमितपणे शाळेत जाण्यासाठी करा. आमच्या वेळेस सायकल म्हटले की खूप आकर्षण असायचं, तेव्हा सायकली फार मिळायच्या सुद्धा नाही. आम्ही आमच्या भावांच्या किंवा भावांच्या मित्रांच्या कोणाच्या असतील तर सायकली शिकायचो. तेव्हा एवढ्या सायकली चांगल्या पण नसायच्या, त्याला दांडी असायची, आडवा पाय घालून शिकायला लागायचं. 100 वेळा पुढल्यानंतर आपल्याला सायकल यायची, प्रत्येकाला जखमा व्हायच्या आणि ती सायकल शिकण्यामध्ये एवढा आनंद असायचा. आजकाल सगळ्यांना सायकल मिळते, पण त्या सायकलीबरोबरच आपला जीवन प्रवास कसा करावा ते आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आपल्या सायकल आता मिळालेली आहे,
पण ती सायकल मिळाली म्हणून आपण अनेक नियमांचं सुद्धा पालन करायचं आहे. शिक्षणात सातत्य ठेवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आजकालच्या युनिफॉर्म मध्ये ओढणी पंजाबी असल्यामुळे ओढणी सुद्धा असते. अनेक वेळा ओढणी अडकण्याचा संभव असतो. त्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये मुलींनी सायकल चालवताना लक्ष दिलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये अनेक चुकीच्या घटना घडताना दिसत आहेत. जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आजूबाजूला असतील किंवा सगळ्या गर्दीतून आपण रस्त्याने जावं आणि सुरक्षित जाण्यासाठी प्रयत्न करावा. आजकाल बोलत बोलत मोबाईलवरती बोलत सुद्धा आपण अनेक वेळा जात असतो. अनेक अपघात होतात. आपलं लक्ष सायकल दिली म्हणून जास्तीत जास्त अभ्यासावर वेळेवर पोहोचण्यावर आणि त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर करण्यावर असावा एवढीच यामागची माझी इच्छा आहे. आणि ती आपण सगळेजण विद्यार्थी पालन कराल अशी मला खात्री आहे. खरं सांगायचं तर भारतीय संस्कृतीने स्त्रीला आदिशक्ती म्हटलं आहे. पण स्त्री शक्तीचा गौरव केवळ भाषणांमध्ये घोषणांमध्ये किंवा सन्मान सोहळ्यात करून चालणार नाही. तो तिच्या दैनंदिन जीवनात, तिच्या अभ्यासात, तिच्या आरोग्यात, तिच्या शिक्षणामध्ये आणि तिच्या जास्त करून सुरक्षिततेमध्ये आणि तसेच उत्पन्नात आणि निर्णय घेण्याच्या अधिकारात दिसला पाहिजे. मुलीचा जन्म सन्मानाने झाला पाहिजे. तिला योग्य पोषण मिळालं पाहिजे. तिचे शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. तिचे आरोग्य सुरक्षित राहिले पाहिजे. तिला कौशल्य, रोजगार आणि उद्योजकाची संधी मिळाली पाहिजे आणि आर्थिक साधनापर्यंत तिला प्रवेश मिळाला पाहिजे. तिला स्वतःच्या आयुष्यात निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ग्रामसभा, उद्योग, प्रशासन व सार्वजनिक जीवनात तिने नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये पुढे आलं पाहिजे. म्हणूनच आदिशक्ती हा एका विभागाचा, एका योजनेचा किंवा एक दिवसाचा कार्यक्रम नाही, तर तो आरोग्य, शिक्षण, पोषण, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, उद्योग, ग्रामविकास, नगरविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना जोडणारा जीवनचक्राधिक महिला सक्षमीकरणाचा व्यापक कार्यक्रम केलेला आहे. आदिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत गर्भवती मातेची काळजी, बालकांचे पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, पूर्व प्राथमिक शिक्षण, तसेच जनजागृती किंवा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देणं असे अनेक उपक्रम आहेत. तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचा. कोरोना महामारीच्या कठीण काळातही आपण सर्वांनी तुमचे समर्पण, तुमचं धैर्य आणि सेवाभाव सगळ्यांनीच अनुभवलेला आहे. म्हणूनच तुम्हाला टॅबलेट, आवश्यक साधनं, चष्मे, प्रवासाची साधनं, प्रशिक्षण आणि डिजिटल क्षमता उपलब्ध करून देणं हा केवळ तुमचा सत्कार नाही, तर ती सामाजिक आरोग्य, पोषण आणि बालविकास व्यवस्थेमध्ये केलेली दीर्घकाळ गुंतवणूक आहे. आज अजून एक आपण कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जनजागृती आणि प्रतिबंध आरोग्य मोहिमेलाही आपण गती देत आहोत. आपल्या अनेक वाटाघाटींना प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतच असतात, पण स्वतःच्या आरोग्याविषयी तपासणीमुळे त्या नेहमी जगत असतात. ही आता मानसिकता बदलली पाहिजे. महाराष्ट्र शासन यामध्ये सकारात्मक आणि टिकाऊ आणि मोजता येणारा बदल घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणतीही पात्र महिला केवळ माहितीच्या अनुभवाच्या योजनेतूनच वंचित राहणार नाही. कोणतेही बालक पोषण सेवेपासून दूर राहणार नाही आणि कोणतीही मुलगी अंतर किंवा परिस्थितीमुळे शिक्षण सोडणार नाही या ध्येयाने हे शासन काम करत आहे. उद्योग आणि CSR संस्थांना माझं आवाहन आहे, केवळ निधी उपलब्ध करून देऊन थांबू नका. एखादी शाळा समूह, गाव समूह, आरोग्य प्रकल्प किंवा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम 3 ते 5 दिवसासाठी स्वीकारा.
प्रशिक्षण, देखभाल, तंत्रज्ञान, रोजगाराशी जोडणी आणि नवकल्पना आणि परिणामामध्ये सहभागी व्हा. या परिवर्तनाच्या प्रवासामध्ये योगदान देणाऱ्या HDFC बँक, IDBI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, Amazon, डिलाइट, रेमंड्स, डिओजिओ, एमकेओर, IFLS, एंजल, रिनूस प्लास्टिक, कोएमलेस, BMC, एमेट फार्मा, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया, फिकी, CSR बॉक्स, युवा अनस्टॉपेबल, चूज माय बायसिकल, RM चॅरिटेबल ट्रस्ट आणि विश्वनाथ कॅन्सर केअर फाउंडेशन या सर्व संस्थांचं आणि कंपन्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच SMBT महिला विद्यापीठ, आय केअर फाउंडेशन, आयुका, टाटा इन्स्टिट्यूशन ऑफ सोशल सायन्सेस, सेल्को, ज्ञान प्रबोधिनी आणि तेही अपनाई सहयोग फाउंडेशन तसेच या कार्यक्रमाशी जोडलेल्या सर्व देश विदेशातील आणि सामाजिक आरोग्यविषयक व CSR भागीदारांचं मी विशेष आभार मानते आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. पुणे जिल्हा परिषदेच्या संपूर्ण टीमचं मी विशेष अभिनंदन करते. त्यांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आज सुरू झालेली ही चळवळ प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचो ही माझी सदिच्छा आहे. आपल्या सर्वांना उज्ज्वल, निरोगी, सुरक्षित आणि सक्षम भविष्यासाठी मनापूर्वक शुभेच्छा. तसेच आदरणीय सुधाताईंनी ज्या ज्या माझ्याकडून इच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्या इच्छा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्या जबाबदारीमध्ये करीन असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देते. अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आपण सगळेच करून ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला थोडी साईड द्या प्लीज. चला साईड द्या प्लीज.